तुमच्या बट्ट्या जर अशा नरम होत नसतील ना तर ही ट्रिक तुम्ही नक्की एकदा यूज करा। पण त्या अगोदर सॅटर्डे संडेला ना माझं तरी पूर्णपणे रुटीन चेंज होऊन जातं। अगोदर तर मी घरातली सगळे कामं आवरून घेते आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागते। पण स्वयंपाकाला काय बनवायचं याचं तरी टेन्शन मला सुट्टीच्या दिवशी अजिबात नसतं, कारण एक दिवस तरी आमच्याकडे ना डाळबट्टी फिक्सच असते। डाळबट्टीचं पीठ भिजवताना ना मी त्याच्यामध्ये थोडा दह्याचा वापर करते आणि ह्या बट्ट्या पाण्यामध्ये न उकडताना इडली पात्रामध्ये वाफून घेत असते, जेणेकरून माझ्या बट्ट्या एवढ्या खुसखुशीत होता। त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि दुपारी थोडेफार घरामध्ये चेंजेस केले होते, कारण आम्हाला होम टूरचा ना व्हिडिओ शूट करायचा होता। तुम्ही जर आणखी बघितला नसेल तर नक्की जाऊन चेकआउट करा। रात्रीच्या वेळेस बाहेर गेलो तेव्हा यांना ना फ्रूट चाट किंवा फ्रूट ज्यूस पिण्याची इच्छा झाली होती। ज्यूस घेतला पण त्याची चव मला अजिबात आवडली नव्हती। घरी आलो आणि लगेच राहिलेलं काम मी आवरायला घेतलं होतं। येता येता एवढा सगळा भाजीपाला आणला होता जो की मला पेलत सुद्धा नव्हता। हे निवडण्याचा खूप जास्त कंटाळा आला होता, पण ते मलाच करावं लागणार म्हणून पटपट एकदा क्लीन करून घेतला आणि धुवून त्याला सुकवण्यासाठी ठेवून दिलं। इथं मेथीची भाजी निवडत होते, मला वाटलं हे मला हेल्प करतील, पण ते तर मधी मधी येऊन मटार खात होते। रात्रीच्या जेवणामध्ये मी एकटीच होते, त्यामुळे माझ्यासाठी ना मॅगी बनवली आणि त्यानंतर राहिलेली क्लिनिंग सुद्धा करून घेतली। त्यानंतर ना वॉकिंग करायला गेलो आणि घरी येऊन स्किन केअर करून मी माझा दिवस संपवला। थँक्स फॉर वॉचिंग। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।